डिसेंबर 2012 मध्ये भारनियमन मुक्ती शक्य नाही, ऊर्जा मंत्री राजेश टोपेंची माहिती। बाळासाहेबांच्या स्मारकाला उपऱ्यांचा विरोध, संजय राऊत यांची टीका, विरोध करणाऱ्यांना राज्यातून हकलून द्या, राऊतांचा पुनरुच्चार। एसपी आणि आयजीचं मार्गदर्शन घेऊन सोशल नेटवर्किंग साईटविषयी गुन्हा दाखल करा, गृहमंत्री आर पाटील यांच्या सूचना। इडेनच्या पीचवरून उठलेलं वादळ मिटलं, दालमियांच्या मध्यस्थीनंतर क्युरेटर प्रबीर मुखर्जींची नाराजी दूर। डिसेंबर 2012 मध्ये भारनियमन मुक्ती शक्य नाही अशी माहिती ऊर्जा मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। डिसेंबर 2012 मध्ये राज्य भारनियमन मुक्त करू असं आश्वासन खुद्द मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी दिलं होतं। मात्र आता डिसेंबर 2012 ला राज्य भारनियमन मुक्त होणार नाही, त्यामुळे येणाऱ्या वर्षातही राज्यातील जनतेला भारनियमनाचा भार सहन करावा लागणार आहे। शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला कुणाचाही विरोध नाही, जे उपरे आहेत त्यांचा विरोध आहे, अशा लोकांना मुंबई आणि महाराष्ट्रातून बाहेर काढलं पाहिजे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि या अस्मितेवर बोलणारं जे कोणी असतील त्यांना शिवसेनेनं नेहमीच धडा शिकवलाय। सोशल नेटवर्किंग साईटविषयी गुन्हा दाखल करण्याबाबत एसपी आणि आयजींसारख्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सूचनेनुसारच गुन्हे दाखल केले जावेत अशी सूचना गृहमंत्री आर पाटील यांनी केली आहे। तसंच पालघर फेसबुक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेप्रमाणे माहिती देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। गृहमंत्री सांगलीत बोलत होते। हार्बर लाईनवर लवकरच 12 डब्यांच्या गाड्या सुरू होणार असल्या तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र याचा फटका बसणार आहे। 12 डब्यांच्या गाड्यांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा खर्च राज्य सरकार आणि सिडको वाटून घेणार आहेत। तो अधिभाराच्या रूपानं प्रवाशांकडून वसूल केला जाण्याची शक्यता आहे। 12 डब्यांच्या गाड्यांसाठी सीएसटी ते पनवेल या मार्गावर करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांवर 714 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। इडन गार्डन्सच्या पीचवरून सुरू झालेला वाद मिटल्याचं वृत्त आहे, त्यामुळे या प्रकरणी राजीनामा दिलेले इडन गार्डनचे पीच क्युरेटर प्रबीर मुखर्जी कामावर परतणार आहेत। जगमोहन दालमिया यांनी बातचीत केल्यावर प्रबीर यांनी राजीनाम्याचा विचार सोडून दिल्याचं समजतंय।